हॅलो गाईज, माझ्या या हॅप्पी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पचायला हलकी आणि चविष्ट कढी खिचडी रेसिपी। खिचडीसाठी लागणारे साहित्य: 1 कप तांदूळ, अर्धा कप मूग डाळ, 1 चमचा तूप, जिरे, कढीपत्ता, गोडा मसाला, हळद आणि मीठ चवीनुसार। कढीचे साहित्य म्हणजे 1 कप दही, 2 चमचे बेसन, आले लसूण पेस्ट, कढीपत्ता, लाल हिरवी मिरची 1, जिरे, मोहरी, गूळ आणि मीठ चवीनुसार। खिचडी बनवण्याची कृती पाहूया। डाळ तांदूळ धुवून 15 मिनिटे भिजवा। कुकरमध्ये तूप गरम करून जिरे, कढीपत्ता यांची फोडणी द्या। भिजवलेली डाळ, तांदूळ, हळद आणि चवीपुरते मीठ घालून परता। 3 पट पाणी घालून 3 शिट्ट्या करा। कढी बनवण्याची कृती पाहूया। दही आणि बेसन एकत्र करून पाणी घालून घुसळून घ्या, गुठळ्या नसाव्यात। कढईत तूप गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, लाल मिरचीचे तुकडे, आले लसूण पेस्ट परता। आता बेसन आणि दह्याचे मिश्रण त्यात ओता आणि त्यात मीठ, थोडा गूळ घालून कढीला चांगली उकळी येऊ द्या। गरम खिचडीवर तूप टाकून कढी सोबत सर्व करा। माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओला।